विथ गोल्डन स्पून, बॉर्न विथ सिल्वर स्पून हे आपण नेहमी ऐकलेलं असतं. त्यासारखीच अजून एक कॅटेगरी आहे की बॉर्न लकी. बॉर्न लकी अशी काही लोक असतात, हॅपी गो लकी असतात, काही केलं तरी दान त्यांच्याच बाजूने पडतं. कोण असतात बरं ही लोक? तर ही लोक असतात नंबर 3 जी लोक. यांच्यावर इम्पॅक्ट असतो ज्युपिटरचा. ज्युपिटर म्हणजे काय? गुरु. तर साक्षात गुरुचा वरदहस्त असल्यामुळे ही लोक अशा प्रकारची असतात. आता नंबर 3 पीपल म्हणजे कोण? की ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झालेला आहे, अशा लोकांना 3 नंबरची व्यक्ती म्हटलं जातं. मग गुरुचा वरदहस्त असल्यामुळे यांना प्रत्येक गोष्टीत सक्सेस मिळतो. ते सक्सेसफुल असतात. त्यांना नेम, फेम, रेकग्निशन हे सगळं मिळत राहतं. त्यांचं नशीबच चांगलं असतं. त्यांना इंट्युशन असतं. ते नेहमी होपफुल असतात. ते नेहमीच हॅपी असतात. त्यांच्यात पुरेसं अफेक्शन असतं. ज्याला आपण एक हॅपी गो लकी टाइप ऑफ पर्सनॅलिटी म्हणतो, ती ह्या नंबरच्या लोकांची असते. आणि ह्या लोकांना थोडासा ऍटिट्यूड सुद्धा असतो. तर हा ऍटिट्यूड कशामुळे असतो? तर हा गुरुमुळे त्यांचा ऍटिट्यूड त्यांना थोड्याफार प्रमाणात आलेला असतो. तर यांचे स्ट्रॉंग डिझायर असते कशाची? पीस आणि हार्मनी यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. ते जरा मोठ्याने बोलतात. ते स्पोर्ट्समध्ये आणि आउटडोअर ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त इंटरेस्टेड असतात. मग अशा ह्या 3 नंबरच्या लोकांसाठी, म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याची 3 तारीख, 12 तारीख, 21 तारीख आणि 30 तारखेला झालेला आहे, अशा लोकांसाठी करिअर कुठलं बेस्ट असेल? तर पॉलिटिशियन, मिनिस्टर, जज, अँबॅसिडर अशा मोठ्या मोठ्या पदांवर तुम्हाला 3 नंबरच्या व्यक्ती बसलेल्या दिसतील. एवढंच नाही तर टीचर, डॉक्टर, बँकर किंवा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सुद्धा या लोकांना खूप छान सक्सेस मिळू शकतो. तुमचा नंबर किती आहे आणि तुमच्या घरात कोणाकोणाचा नंबर 3 आहे? कमेंट करून नक्की सांगा.